धरलेला एकही आरोपी सुटता कामा नये। मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी ही मागणी केली आहे असं म्हटलंय, असं वक्तव्य केलंय। तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा धनंजय देशमुखांनीही व्यक्त केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जरांगेंची भेट घेतली आहे। या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही, कारण तो त्याच्यात आहे। तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कोणी म्हणन मी नाही त्याच्यात, मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? पुढच्या बातमीकडे। वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय। संभाजीराजे छत्रपती तसंच भाजप आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केल्याचं पाहायला मिळत आहे। माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे। त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही। हे संघटित गुन्हे जे पद्धतीच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे। आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे। माझं कुटुंब आणि माझ्या गावाला संरक्षणच पाहिजे। वाल्मिक कराड यांना अटक झाली आहे, मात्र सर्व आरोपींना अटक करा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे। तसंच जोपर्यंत संतोष अण्णांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। सुरक्षेची मागणी केली गावासाठीही आणि तुमच्यासाठी, काय भीती वाटते तुम्हाला की तुम्हाला सुरक्षेची मागणी करायची वेळ आता आलेली आहे? त्या समाजातल्या विकृती आहेत ना, मग त्यांना कुठली जात नसते, त्यांना कुठला धर्म नसतो, त्यांना कुठले विचार नसतात। त्या लोकांसाठी जे चुकीचं पाऊल उचलतात त्यासाठी माझं कुटुंब आणि माझं गाव त्याला संरक्षण पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील तुमच्याशी फोनवर संवाद साधला, नेमकी काय बोलणं झालंय आणि तुम्हाला काय आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत हे सगळे फासावर लटकत नाहीत, जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष अण्णांना, तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत आणि कुणीही असलं तरी कुणाला सोडणार नाहीत जे आरोपी आहेत त्यांना।